अजित पवारांचा घातपात की अपघात असे प्रश्न सर्वांनाच पडलेले असताना आता आमदार रोहित पवार यांनी याबाबत पत्रकार परिषदेमध्ये अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। अजितदादांच्या विमानाची 100% घातपाताची शंका आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलेली आहे। माझा काका गेला आहे, महाराष्ट्राचा फार मोठा नेता गेलाय, याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे। अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखलाही दिला। अशी कामं करण्यामध्ये इस्रायलचा एक एजंट कुशल होता। एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा असं तो म्हणायचा। अजितदादांच्या घातपातासंबंधी असाच काही प्रकार घडलाय का याचा तपास व्हावा अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे। दरम्यान रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। दिल्लीत ते काही नेत्यांना भेटणार असल्याचंही कळतंय। सोबतच ते तिथं पत्रकार परिषदही घेणार आहेत। आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। आणि हीच माहिती आम्हाला सगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज कडनं पाहिजे। आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं। आता डेगन नावाचा जो माणूस आहे तो एक एजंट आहे। एजंट म्हणजे कोण? जो एखाद्या व्यक्तीला असॅसिनेट नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली, तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे। त्याचं सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट। त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला। आता गाडीत असेल तर ड्रायव्हर, मोटरसायकलला असेल तर रायडर, आणि विमानात असेल तर पायलट, असं म्हणायला काय हरकत आहे? डीजीसीएला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअरजेट असं सांगण्यात आलं। म्हणजे कुठेतरी VSRचा एक होल्ड आहे डीजीसीएवर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। म्हणून एवढा मोठा रिपोर्ट होऊन त्या ठिकाणी तो दाबण्यात आला। मग का हा रिपोर्ट दाबण्यात आला? हा रिपोर्ट जर आतापर्यंत आला असता, तो जर सरकारपर्यंत पोहोचला असता, तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते आणि मग आज आपले अजितदादा, माझे काका, हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते। पण हा रिपोर्ट न झाला, न त्याच्यावर चेक झालं, कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही। हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे।